माडगुळकरांनी विविध प्रकारची काव्यरचना केली. त्यातलं त्यांचं श्रेष्ठत्व हे केव्हाच सर्वमान्य झालेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या गीतांनी मराठी रसिकता अधिक सुजाण आणि श्रीमंत बनलेली आहे, संस्कारितही झालेली आहे. त्यांच्या बालगीतांनी हे काम निश्चित केलेलं आहे. मराठी माणसाच्या ओटीवर, माझघरात, अंगणात ही बालगीतं बालकुमारांबरोबर बागडत असतात. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे त्यांसी गोष्टी करू, असं लिहिणारे गदिमा अशा बिनभिंतीच्या शाळेतच शिकले. त्यांनी बडबड गीतांसारखी सुद्धा रचना केली. धोबी घाट, आजोबांचा आजार, भंबेरी भंबेरी भम, आजीचं व्रत, मुंगी नेसली लुंगी अशी अनेक नादमधूर चमत्कृतीपूर्ण अशी बालगीतं त्यांनी लिहिली. कोंबडीला आला टेलिफोन, कोंबडीला आला टेलिफोन, तिनं विचारलंय बोलतंय कोण, तिनं विचारलंय बोलतंय कोण, बोलत होता रावस मासा, बोलत होता रावस मासा, तो म्हणाला सावध असा, शेजारीच आहे मेजवानी, शेजारीच आहे मेजवानी, हिंडू बिंडू नका कोणी. कोंबडीनं फोन ठेवून दिला, कोंबडीनं फोन ठेवून दिला, तिचा जीव घाबरून गेला. तेवढ्यात आली बकरीबाई, तेवढ्यात आली बकरीबाई, तिला काहीच ठाऊक नाही. कोंबडी गेली तिच्यापाशी, हळूच लागली कानाशी. बकरी म्हणाली ऐका तरी, मेजवानी एक आहे खरी, मेजवानी एक आहे खरी, पण पाहुणे आहे शाकाहारी, मी बातमी काढली सारी. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे,
एखाद्या साध्यासुध्या प्रसंगाचं शब्दातून चित्र उभं करत बोलणं ही खास ग्रामीण लकब आहे. खेड्याच्या चावडीवर, पिंपळाच्या पारावर ही माणसं अशा पद्धतीने चित्रमयी बोलत असतात. माडगुळकरांची प्रकटन पद्धती काव्यामध्ये किंवा गद्यामध्ये किंवा त्यांच्या अगदी साध्या संवादात सुद्धा त्या भाषेतून रेखलेली चित्र घेऊन अवतरत असते. जोगी यातलंच नुकत्याच उठून गेलेल्या मैफिलीचं हे वर्णन पहा. कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. त्यांना जे दिसतं ते अशा चित्रांनी दिसतं. म्हणूनच ते यशस्वी पटकथाकार झाले. चांदणे सांडले आहे, झाडे डुलक्या देत आहेत, झाडाला रेलून बैलगाडीचं चाक विसावा घेत आहे. हे वर्णन असं काव्यमय कशाला, असं जर त्यांना कोणी विचारलं तर ते म्हणत, हे तुम्हाला काव्यमय वाटतं कारण काव्य हेच सत्य आहे. अहो ते चाक असं टेकायला हवं की थकला भागला म्हातारा झाडाला रेलून बसल्यासारखं वाटावं. म्हणजेच हल्ली क्रिकेटच्या स्टंपला जसा कॅमेरा असतो तसा तो गदिमांच्या लेखणीला असावा की काय असंच वाटतं. मी माडगुळकरांच्या बरोबर जवळजवळ 30 चित्रांना त्यांचा असिस्टंट म्हणून काम केलं. आणि एके दिवशी माडगुळकर म्हणाले की बाबा की तू आता चित्रपट दिग्दर्शक हो. पटकथा ही या चित्रपटाची वीट असते आणि या विटेवरतीच चित्रपटाचा विठ्ठल उभा राहतो. तेव्हा तू चित्रपट दिग्दर्शित कर. आणि मी प्रपंच या नवीन चित्रपटाचा दिग्दर्शक झालो. मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विविध चित्रपटांसाठी अनेक प्रकारची गाणी लिहित असताना गदिमांनी लिहिलेली हळुवार युगुलगीतं ती सुद्धा विलक्षण लोकप्रिय झाली. सहज बोलावं अशी उद्गारासारखी ही गाणी अगदी पत्राचा मायना सुद्धा ते गीतामध्ये आणतात. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा. दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी, बोलण्या कुणास वे, सूर दाटले मुखी, अननुभूत माधुरी, आज गीत गायनी, आज गीत गायनी, नवीन आज चंद्रमा. अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी, यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी. धरन प्रीत कुंजहा बैसये सुहासिनी, बैसये सुहासिनी. नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, मनी नवीन भावना, नवेच स्वप्नलोचनी, नवीन आज चंद्रमा.
सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तुझ्या वाचून मला कटवेना सखे ग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आठ प्रहर तुम्हा संगती राहते राया, का शंकाशी जीव खेळी मनामधी वाया. जाहले परी मी उभी बिलगुनी पाया. नको ठेवू मनाच्या गमनी राग लवलेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. उणे अधिक बोललो कधी विसरूनी जावे. उणे रागान रंगते प्रीत मला ते ठावे. जाणती सखे ग तुला काय सांगावे. एक मात्र सांगते नारीचा नारी करी द्वेष. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तुझ्या वाचून मला कटवेना सखे ग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. 1955-56च्या आसपास पुणे आकाशवाणीने एक इतिहास घडवला. गदिमा बाबूजी जोडीचं गीत रामायण वर्षभर सादर करून मराठी माणसाला एक महान कलाकृती त्यांनी दिली. त्यामुळे घराघरात रामकथेइतकीच गदिमा आणि बाबूजी ही नावंही पोचली. गदिमांच्या शब्दांना बाबूजींच्या स्वरांचं कोंदण लाभलं आणि गीत रामायण अमर झालं. त्याच्या निर्मितीच्या वेळच्या अनेक कथाही सांगितल्या जाऊ लागल्या. संदर्भासाठी कुठल्याही रामायणाचे एकही पान न उघडता यांनी पहिलं गीत लिहिलं. गीत रामायणाची 56 पदे रचताना यांना कधीच त्रास झाला नाही. पण एका गीताच्या वेळी मात्र रात्री त्यांना काही सुचेना. मी पंचवटीच्या मागच्या अंगणात तुळशी कट्ट्यावर यांची बैठक घालून दिली. बराच वेळ गेल्यावर मी यांना विचारलं, काय हो, झालं का गीत? नाही, प्रसूती वेदना होत आहेत. मध्यरात्र उलटली, पहाटेची वेळ होत आली. मी पुन्हा जाऊन विचारलं, अहो झालं का? अगं घाई काय करतेस? राम जन्माला यायचा आहे, तो काय अण्णा माडगुळकर नव्हे. एवढा वेळ लागणारच. आणि सकाळपर्यंत एक सुरेख गीत जन्माला आलं. राम जन्म लाग सखे, राम जन्मला. एकदा आम्ही सांगलीहून येत असताना एस टीने येत होतो. अण्णांना मी याच प्रवासात विचारलं होतं की तुमचं एखादं गुपित आहे का हो, वाङ्मयीन गुपित वगैरे. ते म्हणाले, वत्सा तुला सांगतो, साठी होईपर्यंत हे कोणाला सांगायचं नाही असं मी ठरवलं होतं. मी म्हणे एकदा उज्जैनला गेलो होतो महाकालेश्वरच्या मंदिरात. त्या मंदिरातील पुजाऱ्याने मला ओळखलं आणि त्या गुरुजींनी मला असं सांगितलं की तुझ्या मनात येईल ते तू माग. आणि त्याप्रमाणे मी म्हणे डोळे मिटले. आणखी एवढंच म्हणालो की माझ्या हातून अशा प्रकारची एखादी रचना व्हावी की जी घरोघर महाराष्ट्रामध्ये घरोघर पोचावी. आणि ती रचना म्हणजेच गीत रामायण. गीत रामायण हा मराठीतला एक चमत्कार आहे आधुनिक काळामधला. कारण रामकथा ही ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी असं यांनी म्हटलेलं आहे रामदासांनी. तर रामकथा ही आपल्याला अतिशय जवळची आहे, मराठी मनाला नव्हे भारतीय मनाला आहे. आणि तिला आधुनिक रूप माडगुळकरांनी दिलं आहे. शब्दामध्ये व्यक्त करावं गीत रामायणाचं महत्त्व, ही शक्ती माझ्यामध्ये नाही, माझ्या बुद्धीत नाही, माझ्या बोलण्यामध्ये नाही. पहिल्यांदाच एक सांगतो की गीत रामायण हे कोणी केलेलं नाही, मी केलेलं नाही, माडगुळकरांनीही केलेलं नाही. माडगुळकर तेच म्हणत असत आणि अगदी 100% सत्य आहे
हे झालेलं आहे. काही गोष्टी अशा असतात त्या होतात, कोण करतं माहीत नाही. जो कोणी असेल तो त्यांनी केलं असेल, परंतु त्याला सुद्धा पुन्हा गीत रामायण करणं हे एक सोपी गोष्ट नाही आहे, हे त्यालाही पटेल. सहज पाहिला जाता तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा झळकती तयाच्या रत्नी श्रृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा तो येऊन गेला अनेकदा या दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी घाशिले शिंगया रंभास्तंभावरी घाशिले शिंगया रंभास्तंभावरी तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांटा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा चालतो जलद गती मान मुरडितो मंदा डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंदा लागला मृगाचा मला नाथ हो छंद लागला मृगाचा मला नाथ हो छंद बेडीच जाहले तृणांतरी त्या बघता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू मजसाठी मोडिले आपण शांकर धनु मजसाठी मोडिले आपण शांकर धनु जाकरा स्वराधा सृष्टी बांधिते भाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज
हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनकनुकाटा हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी नयना माझी एकवटुनिया निज शक्ती सारी फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. उंचावूनिया जरा पापण्या पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. अंधारुनिया आले डोळे बावरले राजे मुक्त हासता भूमी कन्या मनोमनी लाजे तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. पित्राज्ञेने उठे हळूती मंत्रमुग्ध बाला
अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे नीलाकाशी जशी भरावी उषप्रभालान तसेच भरले रामांगी मधुपुर स्वरताल सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताला त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोचले मंगलवाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची दुहिताची सीता अंश विष्णूचा धरेची दुहिताची सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे